न बघता प्रेम करते ती आई असते. हरिभक्त परायण कीर्तनकार अविनाश भारती महाराज. खटाव तालुक्यातील वडूज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच परेश जाधव यांच्या मातोश्री कैलासवासी शकुंतला जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तनात ते बोलत होते. ते म्हणाले की आईचे प्रेम हे निस्वार्थ प्रेम असते. आपला जन्म होण्या अगोदर गर्भात असताना आई आपल्यावर न बघता प्रेम करते, असे भावनिक प्रतिपादन हरिभक्त परायण कीर्तनकार अविनाश भारती महाराज यांनी आपल्या कीर्तनातून केले आहे. आई आपल्या लेकराच्या चुका, रोग किंवा परिस्थिती न पाहता त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करते. हे प्रेम माणसाला आयुष्यभर योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, असेही त्यांनी म्हटलं आहे. या कीर्तनादरम्यान त्यांनी आईच्या त्यागाचे, कष्टांचे, संस्कारांचे महत्त्व सांगत उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्श केला. आईच्या चरणी नतमस्तक होऊन तिच्या प्रेमाची जाणीव ठेवणे हीच खरी भक्ती असल्याचा संदेश त्यांनी यावेळेस दिले. या कार्यक्रमास प्राध्यापक बंडा गोडसे सर, वडूज नगरपंचायत माजी नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे, वडूज नगरपंचायत उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सचिन माळी, राष्ट्रीय काँग्रेस सातारा जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह देशमुख भैया, माजी सभापती संदीपदादा मांडवे, अशोकराव गोडसे आबा, नंदुभैया गोडसे, माजी सभापती CM पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, उपसभापती विजय शिंदे, माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे, प्रकाश घारगे, भाजप वडूज शहर अध्यक्ष प्रदीप शेट्टे, शहाजीराजा गोडसे, नगरसेवक प्रदीप खोडे, सत्यवान कमाने, शैलेश बाबा जाधव, गजानन शिंदे, अरविंद जाधव, नगरसेवक बनाजी पाटोळे, ओंकार चव्हाण, अप्पासाहेब गोडसे, शैलेश करपे, संभाजी इंगळे, आर्यन पवार, बापूराव जगदाळे, निवास कदम, राजेंद्र चव्हाण, संभाजी गोडसे, अनिल गोडसे, हनुमंतराव भोसले, सयाजी सुर्वे, टीके देवकर, हनुमंत खुडे, अतुल एलमर, स्वप्नील माळी इत्यादी लहान थोर, अबालवृद्ध, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित सगळ्यांचे परेश जाधव, विठ्ठल जाधव यांनी स्वागत केले. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह. झाला गल्लीचा, कमीत कमी जवळच्या लोकांच्या तरी डोळ्यात पाणी यावं, सोडावं बाहेरचे, घरातल्याच्या तरी डोळ्यात पाणी यावं, तर त्याच्या जगण्याला अर्थ आहे महाराज. म्हणून जाणं कंपल्सरी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तसा विचार केला ना महाराज, जड चिंतन होईल. पण अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मृत्यू. आपण साधक मंडळ आहोत. साधकाच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना जर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर मृत्यू. भौतिक जीवनातल्या संसारी माणसाला सांगतो, शैलेश बाबा, एखादा माणूस जर देवाला मानतच नसेल, मंदिरात जातच नसेल, आणि समजा जर तो माणूस मारुतीचा अभिषेक करताना दिसला आणि गावातल्या लोकांनी जर त्याला विचारलं, अरे तू कधीच मंदिरात येत नाहीस, अभिषेक कसं काय करतोय, तो म्हणतो हायवेला गेलो, टिप्पर अंगावर आलो, 33 कोटी दिसली. आता हायवेला गेल्याच्या नंतर, टिप्पर अंगावर आल्याच्या नंतर त्याला 33 कोटी देव दिसत नाहीत, त्याला मृत्यू दिसतो. देव नाही दिसत, मृत्यू दिसतो. आणि मृत्यू दिसला की मग नंतर देव दिसतो. हे आयुष्याचं गणित आहे. बघा तुम्ही, आमच्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर माणूस सगळ्यात जास्त कशाला भीत असेल ना, तर तो मृत्यूला भीतो. आणखी पुढचं वाक्य सांगू का? आमच्या मराठवाडी बोलीत सांगतो, माणूस मरणाला मरणाचं भीत आहे, आणि माणसाला मरणाची भीती आहे. कशाची? मरणाची. सगळं द्यायला तयार आहे माणूस, सगळं, पण फक्त काय म्हणतंय, मला वाच. आणि तिथेही देव डॉक्टर, आता काही माझ्या हातात, जन्माला आला की मृत्यू त्रिकाल आणा. किती महत्वाचा आहे, विस्तार करत बसत नाही. प्रकारचा वर्ग आहे समाजामध्ये. काही जळजळणारे असतात, काही कळवळणारे असतात, काही तरमळणारे असतात, काही काही जळजळणारे असतात. जळजळणारे म्हणजे आता ते वेगळं सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातलं, भारतातलं, जगातलं कुठलंही गाव असो, त्याच्याजवळ जळजळणारे आहेतच. ऍसिडिटी नाम मात्र आहे, ऍसिडिटी आता आली, बरं त्याच्यावर सुद्धा सिरप वगैरे आहेत, पण ह्या जळजळीवर कुठलाच सिरप नाही मला. आणखी पुढे सांगू का? माणसं स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखामध्ये जास्त जळजळतात. काय मत आहे तुमचं? आपल्याकडे गाडी नाही हे माणसाचं दुःखच नाही, बाजूच्या पार्किंग मध्ये दुसरी एक आली हे त्याचं दुःख आहे. थोडं आपलं सांगू का? मला तारीख नाही हे माझं दुःख नाही, माझ्यापेक्षा दुसऱ्याची डायरी फुले. हा माणसाचा स्वभाव आहे. हा माणसाचा काय स्वभाव आहे. कार्यक्रमाला आलेली माणसं काही गाड्यावर आलेत, काही 4 व्हीलर गाडीने आलेत, काही चालत आलेत. कार्यक्रम झाला, जशी 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 ऐपत आहे, जसं जसं ज्याचं प्रारब्ध आहे तशी माणसं आली.
काही माणसं चालत जाणार आहेत, काही माणसं टू व्हीलरवर जाणार आहेत, काही माणसं फोर व्हीलरवर जाणार, त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. काही स्विफ्टनं आलेत, काही इर्टिकानं आलेत, काही अल्कझारनं आलेत, काही फॉर्च्युनरनं येतील, काही इंडिओवरनं येतील. पण माणसाचा स्वभाव असा आहे, चालत जाणारा माणूस म्हणतो आपलं काय राव, आपल्याला चालत जायचंय. सायकलवाला गेला पॅन्डल मारून, पण सायकलवाल्याचं वैशिष्ट्य असतं, तो सायकलवाला आहे ना, तो चालत जाणाऱ्याकडे बघत नाही, तो मोटरसायकलवाल्याकडे बघतो. याला काही नाही, फक्त हाताची मूठ अशी वळवायची. बरं, मोटरसायकलवाला नुसता मूठ नाही हलवत, तो त्यानं सायकलवाल्याकडे बघावं का, तो स्विफ्टवाल्याकडे बघतो. बरं, स्विफ्टवाला शांत, तो स्विफ्टवाला क्रेटावाल्याकडे बघतो. अरे तुला परवडतं 22 ॲव्हरेज आहे, ते नाही पाहणार. तो क्रिस्टावाल्याकडे पाहतो, तो फॉर्च्युनरवाल्याकडे बघतो. म्हणजे माणसाचा हा स्वभाव आहे दादा, माणसाचा हा स्वभाव आहे. म्हणून काही जळजळणारे माणसं असतात, काही मळमळणारे असतात, काही तरमळणारे असतात. त्या तरवळणाऱ्या लोकांमध्ये जर यादी कोणाची येत असेल तर त्या आप्तेष्ट, नाते, गोती, मित्र, परिवार, जवळच्या घरातल्या माणसांची. पण या जगामध्ये एक जात आहे, ती म्हणजे कळवळणारी जात. आणि ती जात कोणती आहे, तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. लाभावीन प्रीती, मनामध्ये लोभ, मनामध्ये लाभ, मनामध्ये इच्छा, अपेक्षा न ठेवता प्रेम करणारी जगातली एकमेव जात आहे ती संतांची. इतर रूपक जरी माईचं वापरलं असेल, वर्णन जरी आईचं केलं असेल, माईचं बापाचं लेकरावर नितांत प्रेम असतं. नीट ऐका बरं का, जबाबदारपूर्वक बोल. पण तरी त्या प्रेमाच्या पाठीमागं थोडा का होईना स्वार्थ असतो, स्वार्थ असतो. मी माझ्या मुखाचं नाही बोलत. माय बाप सांभाळिती, स्वार्थापोटी पाळिती. मायबाप लेकराला सांभाळतात, लहानाचं मोठं करतात, कारण त्यांच्या मनात एक अपेक्षा असते की मोठं झाल्याच्या नंतर ना, आपण म्हातारं झाल्याच्या नंतर हे लेकरू आपल्याला. हा, तुमच्या काही अपेक्षा नाहीत का? आहेत ना. प्रत्येकाला, प्रत्येक माईला, प्रत्येक बापाला वाटतं, त्याला सांगत असतानाच हेच सांगतात का, कारण अपेक्षा असते. आपण थकल्याच्या नंतर, आपलं बालपण आल्याच्या नंतर, बालपण म्हणजे वृद्धापन हे बालपणासारखंच आहे ना. एक वाक्य फार गोड वाचलं होतं मी. एखादी स्त्री जेव्हा आई केव्हा होते, माझ्याकडे बघा, एखादी बाई आई केव्हा होते, जेव्हा ती लेकराला जन्म देते तेव्हा ती आई होत नाही. ती म्हातारी झाल्याच्या नंतर तिचं लेकरू तिची सेवा करतो ना, तेव्हा ती खरी आई होत असते. वाजवा वाजवा, चांगले वाजवा. थोडा का होईना स्वार्थ त्याच्या पाठीमाग असतो. पण संतांचं तसं नाही. संतांनी समाजाला आतापर्यंत जे काही दिलंय, जे काही दिलंय, त्या संतांचं वर्णन करताना सांगितलं, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी मायो. बाप करू शकत नाही, माय करू शकत नाही, असे उपकार संत करतात. आता काय साहेबजी 10 रुपये देऊ ना, दिवसभर ते साहेबजी 10 रुपये देऊ ना, मग रात आता तुम्हाला दरवाजा पे देऊ ना 10 रुपये. आणि ते रात्रभर बघा तुम्ही, त्यांचा आवाज असतो, जागते रहो होशिया, जागते रहो. म्हणजे यदा कदाचित तिसरी लाट आली हे बंद झालं तर मधला एखादा धंदा असावा म्हणून प्रॅक्टिस चालू आहे माझी. आणि आता खरं सांगा, माझ्याकडे बघा, कॉलनीतले लोक खरं सांगा, गुरख्याची शिट्टीन गुरख्याचा आवाज कानावर पडल्यास घरातले लोक झोपतेत का उठतेत? झोपतेत. आला म्हणतात गुरख्या, आता पडा निवांत. आता काय चोरट्याचं भिवू नये, गुरख्या येऊन गेला, पडा निवांत. आमची गत अशीच झाली. ते आमच्या गावात चोरी झाली, ऋषी गावात चोरी झाली. चोरट्यांनी फार धुमाकूळ घातला आणि ती सीसीटीव्ही मध्ये आली चोरी. सीसीटीव्ही पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज गेलं, पोलीसवाले पाहू लागले फुटेज आणि त्यांच्या लक्षात आलं की इथं चोरी होईल आणि गुरख्या इथून बोंबलत गेलाय, जागते राहू, चोरी इथं होईल, गुरख्या समोरून गेला. पोलीसवाल्याची तळपायाच्या मस्तकाला गेली, त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं, त्याला उभं केलं, त्याला मारे तेरे को दिखाई नहीं देता, तेरे सामने चोरी हो रही, चोर वहां से चोरी कर रहे, तू उधर से गुजर रहा, जाते जाते जागते रहो कह रहा है, तुझे दिखाई नहीं दिया? तो म्हणला साहब मेरे को रात का दिखताच नाही. म्हणजे ज्याला रात्रीचं दिसतच नाही त्याच्या जीवावर आम्ही घरात निवांत झोपतो. आणि ज्या संतांनी आम्हाला काकड्यातून जगण्याचा दृष्टिकोन दिला ना, तेव्हा आम्ही घरात निवांत झोपतो. हे समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव.
सगळ्यात मोठं संत जागे करतात. जागे म्हणजे झोपेतून जागे करत नाहीत, अवस्थेतून जागे करतात, माणसाला चांगल्या मार्गाला आणतात. म्हणून बरं त्याचा फायदा काहीच नाही ना, काहीच फायदा नाही. ज्ञानोबारायांनी 12व्या शतकापासून सांगितलं, नामदेवांनी 12व्या शतकापासून सांगितलं, समाजानं ऐकलं नाही महाराज. खरं सांगा बरं, इतकी वर्ष झालं आपण कीर्तन ऐकताय, माझं तर काय वयच नाही, माझ्या वयाच्या दुप्पट तिप्पट असलेली माणसं समोर आहे. 12व्या शतकापासून संप्रदाय महाराज. मला एक कॉलेजमधला पोरगा म्हणला होता 12व्या शतकापासून आहे, पण मग बदल का घडत नाही? त्याचं कारण असं आहे, लोक ऐकतात आणि सोडून देतात. लोकांची स्थिती कशी झाली माहिती का? कीर्तन झालं, जेवण करायचं, जाताना चर्चा, कसा होता महाराज, नंबर 1, काय सांगितलं किंवा आतापर्यंत आमचा उद्धार त्याच्यामुळेच नाही झाला. संतांनी जे सांगितलंय त्याचं एक जरी वर्मत, उगाच नाही म्हणले, एक तरी ओवी, एक ओवी म्हणले. आणि बाबा खरं सांगू का, संतांचं अख्खं साहित्य नाही, एक जरी ओळ समाजाला कळाली ना तर समाजाचा बदल झाल्याशिवाय. पण आम्ही आमच्या सोयीने घेतो, आम्ही फक्त एवढंच घेतलंय, तो कामनी सोपे, फक्त सोपे, अरे पुढचं घ्या ना, शहाणा तो हे नाहीत असो. बरं काय नुकसान काय झालं ज्ञानोबारायांचं, नामदेवांचं काय नुकसान झालं? नुकसान नाही झालं, उलट ज्ञानोबारायांच्या शिखरावर यावर्षी सोन्याचा कळस चढला, एवढं महत्व वाटलं. येथे कोणाचे काय भाग गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आता कीर्तनामध्ये कीर्तनकार भजन करा म्हणतात, मन लावून ऐका म्हणतात. तुम्ही ऐकलं काय, नाही ऐकलं काय? माझं काही नुकसान आहे का? बोला पटकन, काही नुकसान आहे का? जाताना आमचे मामा म्हणणार आहेत का 5 कमी घ्या? उलट ते मगा म्हणले थोडं जास्त बोला, 10 देतो जास्त. आमचं काय नुकसान आहे? आमचं नुकसान नाही महाराज, हे तर नुकसान कोणाचं आहे? हरी हरी न म्हणती तया थोर झाली, आणि समोरच्याची आहे, सांगणाऱ्याची नाही, ज्ञानोबारायांची तुकोबारायांची नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ काहीच नाही हो, फक्त त्यांची भूमिकाची आहे. बुडते पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती माय असते. एखाद्याच्या प्रेमामध्ये पाहून पडणं, एखाद्याचं रूप पाहून प्रेमात पडणं, एखाद्याचा गुण पाहून प्रेमात पडणं, एखाद्याचं ज्ञान पाहून, एखाद्याची कला पाहून, एखाद्याची विद्वत्ता पाहून प्रेमात पडणं वेगळं. पण न पाहता, पाहण्याच्या आधीपासून जुळलेली नाळ तोडेपर्यंत आणि तुटलेली नाळ पुढे आयुष्यभर जपेपर्यंत प्रेम करते, तिला माय म्हणतात. काय वेगळं सांगायची गरज आहे? तिला माय म्हणतात. माय श्रेष्ठ का बाप श्रेष्ठ हा इतिहासाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न. दोघंही श्रेष्ठच आहेत, पण काकणभर जरा आता राजूमाईकडं झुकतो, जरा थोडा तेवढेच आहेत. किती उपकार आहेत. परमहंसांना एक साधक भेटला होता महाराज, परमहंसांना, आणि परमहंसांना असाच कुठील प्रश्न विचारला की माय श्रेष्ठ का बाप श्रेष्ठ? परमहंस म्हणले दोघंही श्रेष्ठ. नाही काहीतरी एक सांगा. मग परमहंस म्हणले काय, बापही श्रेष्ठ आहे माई श्रेष्ठ आहे, पण बापापेक्षा काकणभर माय श्रेष्ठ आहे. असं कसं सांगतो? ये इकडं. त्या साधकाला जवळ बोलवलं, गळ्यामधला रुमाल काढला, तो रुमाल हातामध्ये घेतला आणि सांगितलं, तो तिथं एक धोंडा दिसतोय, तो धोंडा घेऊन ये. असा बारका एक अर्धा पाव किलोचा धोंडा होता. तो धोंडा घेतला, तो धोंडा उपरण्यात बांधला आणि बांधलेला उपरणं परमहंसांनी त्या माणसाच्या, त्या साधकाच्या कमरेला बांधलं, सांगितलं जा घरी आणि 24 तासानं मला भेटायला ये. ठीक आहे, पण लक्षात ठेव, 24 तास मला भेटायला येत असताना हे अर्धा पाऊण किलोचं जे दगडाचं वजन आहे ना, ते वजन तुझ्या अंगापासून दूर नाही झालं पाहिजे. 24 तास ते वजन तू सांभाळलं पाहिजे. मला अर्धा पाव किलोचा दगड आहे, त्याला काय अवघड आहे? मी एवढा मोठाला 100-150 किलोचा, आणि अर्धा पाव किलोच्या दगडानं मला काय होणार आहे? घरी गेला 12 तास झाले, 18 तास झाले, संध्याकाळी झोपायला पलंगावर पडला, या अडंगावून त्या अडंगावर होता येईना, कारण इथं धोंडा बांधला होता ना. त्याने विचार केला, काय सांगितलंय, शरीरावर ओझं घ्यायचंय. धोंडा सोडला आणि छातीपाशी धरला. सकाळी खांद्यावर घेतला, पुन्हा पोटापाशी बांधायचा प्रयत्न करायला, दोंगड काय बांधता येईना, खांद्यावर घेऊन परमहंसांना भेटायला गेला. आणि परमहंसांनी म्हणावं, आलास? हो आलो. दगड कुठे आहे? हा काय खांद्यावर आहे. अरे तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? 24 तास हे दगडाचं ओझं माझ्या अंगावर असलं पाहिजे. मग पोट पण माझं अंग आहे, छाती पण माझं अंग आहे, खांदा पण माझं, डोकं पण माझं अंग आहे. मी अंगापासून ओझं बाजूला केलं. परमहंसाचं उत्तर होतं, अर्धा पाऊण किलोचा धोंडा बाहेरून बांधला तर तुला 24 तास सहन झाला नाही. हरा मासाचा गोळा त्या माईनं आतड्यात कसा बांधला असेल याचा विचार करा. माय तुम्हाला किती श्रेष्ठ हे कळेल. वेगळं